श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि श्री स्वामी समर्थ, खूप दिवसाच्या नंतर मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. अधिक मास म्हणजे काय, किंवा त्या महिन्यामध्ये काय करावे, कोणते नियम पाळावे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, मी सुरुवात करते. अधिक मास म्हणजे काय, किंवा या अधिक मासमध्ये कोणते कोणते उपयोग करावे किंवा काय काय करावे हे सर्व सांगणार आहे. आणि कोणाकोणाकडे अधिक मास हा अशा प्रकारे साजरा करतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे, किंवा देवांना धोंडे अशी पद्धत असते, त्याचं नाव धोंडे आहे. कारण धोंडे म्हणजे कणकीच्या पिठामध्ये पुरण घालून त्यामध्ये धोंडे बनवतात, ते पण बनवतात. आणि दुसरं म्हणजे अनारसे, आणि तिसरं म्हणजे तिळाचे लाडू. असे 3 प्रकारे बनवून देवांना दान करतात, किंवा मग आपल्या जावयांना बोलून ते देतात. किंवा कोणी कोणी खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे साजरे करतात अधिक मास हा महिना. त्यामुळे चला तर मग मी तुम्हाला थोडी सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. भारतीय कलियुगामध्ये अधिक मास ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून ती अत्यंत शास्त्रीय आणि खगोलशास्त्र दृष्टिकोनातून रंजक आहे. तर दरवर्षी किंवा दर 3 वर्षाच्या नंतर हा एक येतो. वर्षाने एकदा येणारा हा महिना म्हणजेच आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पुण्यसंचलनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच महत्त्वाच्या महिन्याला अधिक मास असे म्हणतात. कारण हा अधिक मास दर 3 वर्षाच्या नंतर येतो हा अधिक मास. अधिक मासातील महत्त्वाचे धार्मिक आणि विधी आणि नियम मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर पहिला म्हणजे अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात बरं का. आणि या काळात खालील म्हणजे मी जे कोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या किंवा फलदायक आहेत त्या मानल्या जातात त्या सांगणार आहे. एक अद्भुत व्रत आणि मौन भोजन, म्हणजे ह्या महिन्यामध्ये कोणतं भोजन केले जाते किंवा काय काय करावं लागेल हे सर्व सांगणार आहे. या महिन्यात एक वेळ जेवून व्रत केले जाते. तसेच जेवताना मौन पाळल्याने मन शुद्ध आणि मानसिक शांत लाभते. आणि या महिन्यामध्ये तुम्ही देवाच्या समोर अखंड दीप प्रज्वलित करू शकतात, किंवा अखंड म्हणजे ते कधीच हे होऊ देणं. त्यामुळे घरामध्ये अखंड दिवा लावल्याने लक्ष्मी स्थिर राहते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. त्यामुळे अखंड दिवा भरपूर लोक लावतात अधिक मास महिन्यामध्ये. त्यामुळे ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी शक्यतोवर तर अखंड दीपच प्रज्वलित करायला पाहिजे. दुसरं म्हणजे तांबूळदान म्हणजे काय, किंवा त्याला काय म्हणतात हे मी सांगणार आहे. तांबूळदान म्हणजे अधिक महिन्यात तांबूळदान म्हणजे विडा ज्यांना विडा दान केल्याने सौभाग्य आणि मंगल जीवन प्राप्त होते. हा विडा जर तुम्ही कोणाला दान केला, म्हणजे जावाई किंवा असं कोणाला सवाष्णीला तुम्ही जर दान केला, तर या महिन्यामध्ये सौभाग्य आणि मंगल जीवन प्राप्त होतो. आणि तिसरं म्हणजे गंगास्नान म्हणजे ज्या ठिकाणी पवित्र ठिकाण आहे गंगेचं, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आंघोळ पवित्र नदीमध्ये, किंवा शक्य नसल्यास गंगास्नान केल्याने जन्मजन्मांतराचे पाप पण नष्ट होतात असे पण मानले जाते. आणि शक्यतोवर तर भरपूर जण गंगास्नान करायला जातात. गंगेमध्ये धोंडे किंवा अनारशेचे धोंडे असे वाहून अर्पण करतात गंगामाईला. त्यामुळे ज्या ठिकाणी गंगास्नान आहे किंवा ज्या ठिकाणी पवित्र अशी गंगा आहे त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन आंघोळ करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या अधिक मास महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या महिन्यामध्ये श्री विष्णू यांची पूजा करू शकतात. श्री विष्णूंची पूजा केल्याने पापाचा नाश आणि सुख समृद्धी लाभते. या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व विष्णूंची पूजा करणे आहे. त्यामुळे अधिक मास हा भगवान विष्णूंचाच महिना मानला जातो. कारण त्यामुळे या काळात विष्णू उपासनेवरच विशेष लक्ष केंद्रित करावे. आणि या विष्णू सहस्त्रनाम पाठन किंवा विष्णूंच्या मंत्रांचा जप केल्याने विष्णू
शास्त्रज्ञानाचा किंवा पितरांचं जे तुम्ही जर ही पूजा केली तर पितृ कृपा पण प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. त्यामुळे शक्य असल्यास तर तुम्ही सर्वात जास्त विष्णूंची पूजा केली ले महत्त्व असतो अधिक महिन्यामध्ये. थोडक्यात काय तर दर 3 वर्षानंतर हा महिना येतो ना. दर 3 वर्षांनी येणारी ही सध्या म्हणजे साधन, नामस्मरण आणि दान म्हणजे दान ज्यांना कोणाला दान द्यावे आपल्या आयुष्यात अधिक समृद्धी करणे. त्यामुळे या महिन्यामध्ये खरंच खूप पवित्र असं म्हणलं जातं. समृद्धी करण्याची ही उत्तम वेळ आहे आणि 17 मे 2026 यापासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यात बाप्पांच्या उपासनेसोबतच विष्णूचरणी लीन होऊन पुण्यसंचय नक्कीच करा. आणि ह्या कारण दर 3 वर्षाच्या नंतर हा महिना येतो. त्यामुळे ह्या महिन्यातलं खरंच खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला आणि काय काय करतात तुमच्याकडं, तुम्ही काय काय उपयोग करतात हे पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि सर्वप्रथम सर्वांना अधिक मास महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कोणाकोणाकडे हा महिना साजरा केला जातो ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग फ्रेंड बाय बाय. भेटू नंतर. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या, स्वस्त रहा, मस्त रहा.